नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची आमटी। तर ही काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा आमटी अगदी भन्नाट लागते। तर तुम्ही सुद्धा ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर ही भाजी बनवण्यासाठी मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा तेलावर 1 चमचा तेल घालून चांगला परतवून घ्यायचा आहे। अगदी गोल्डन रंगावर हा कांदा चांगला परतला गेला पाहिजे। कांदा चांगला परतून झाला का त्यामध्ये आपण 1 चमचा फुटाण्याची डाळ घातलेली आहे। फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे 1 चमचाभर बेसन घातलं तरीसुद्धा चालेल आणि मस्त असं हे परतवून घ्यायचं आहे। हे सगळं छान परतवून झालं का त्यामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्यासुद्धा चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्या थोड्याशा परतवून झाल्या की आपण 1 इंच आलं घालायचं आहे आणि आलंसुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य चांगलं परतवून झालं का त्यामध्ये आपण घालायचं आहे 1 मोठा टोमॅटो आणि हे सगळं साहित्य एकदा परतवून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर आता हे मिनटभर आपण परतवून घेतलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून झाल्यावर मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। तर सोबतच आपल्याला इथे मस्त गॅसवर आपण डायरेक्ट भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे। आपल्याला खोबरं गॅसवर ठेवून मस्त असं भाजून घ्यायचं आहे। तर आता हे छान मस्त असं गॅसवर भाजलेलं खोबरं कोथिंबीर घालून आपण हे वाटण वाटून घेऊया। तर आता आपण हे वाटण मस्त असं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथे मी शेंगा घेतल्या आहेत आणि त्यासोबत 1 मोठा बारीक चिरलेला असं क्यूबमध्ये कापलेला बटाटा घेतला आहे। काही मसाले घेतलेले आहेत आणि आपण हे बारीक वाटून घेतलेलं वाटण घेतलेलं आहे। आता आपण त्याच कढईमध्ये 1-2-3 चमचे तेल घातलं आहे आणि तेलावर आपल्याला हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। तर आता आपण हा मसाला मस्त असा तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। मसाला 1 मिनटं 2 मिनटं परतवून घेतला का त्यामध्ये आपण घालायचे आहेत आपण जे मसाले घेतले आहेत ते। तर मसाल्यांमध्ये इथे मी आपला घरगुती लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे, काळा मसाला घेतलेला आहे 1 चमचा, धणे पावडर घेतलेली आहे 1 चमचा, नंतर गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि हळद 1 चमचा। तर हे सगळं साहित्य आपण आता ह्या परतलेल्या वाटणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं 1 अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे, कारण आपण हा मसाला चांगला असा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण ज्या शेंगा आणि बटाटा ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। जर तुम्हाला काही ठिकाणी काय करतात की शेंगा ज्या आहेत त्या थोड्याशा उकळत्या पाण्यामधनं काढून घेतात, पण मी तसं काही करत नाही। डायरेक्ट ह्या शेंगा ह्या वाटणामध्ये घालून मस्त असं परतवून घेते। काही जणं पाण्यामध्ये उकळून घेतात आणि ते पाणी फेकून देतात आणि मग नंतर शेंगा वापरतात। जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही तसं केलं तरीसुद्धा चालेल, पण मी तसं न करता डायरेक्ट आपण ह्या वाटणामध्ये परतवून घेतलेलं आहे। वाटणाचं पाणी घातलेलं आहे। वरतून तुम्हाला जितकं घट्ट हवं असेल तितकं किंवा किती पातळ हवं असेल तसं पाणी ह्या शेंगांमध्ये घालायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे। चवीपुरती मीठ घालायचं आहे। आता चवीपुरतं मीठ घालून मस्त अशी उकळी आली का आपल्याला ह्या कढईवर झाकण ठेवून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं रंग बघा किती मस्त असा आलेला आहे आपल्या भाजीला। आता आपण ह्या भाजीला चांगली उकळी आली आहे। आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि शेंगा शिजेपर्यंत बटाटा शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। ही बघा, तर झाकण ठेवू आणि मस्त ही भाजी शिजवून घेऊ। आता ही जी शेंगांची भाजी आहे ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर कशासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरती आणि मस्त अशी ही भाजी सर्व करायची आहे। मस्त गरमागरम भाकरीसोबत ही शेवग्याच्या शेंगांची भाजी काळ्या मसाल्यातली तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।